कोकण ट्रिपच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात आपण बाप्पांच्या आशीर्वादाने करू. म्हणजे 6वं ठिकाण आहे गणपतीपुळे. हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर असून इथली बाप्पांची मूर्ती 400 वर्षापूर्वीची आहे आणि ती मातीपासून बनवलेली आहे. दर्शन करून झाल्यानंतर तुम्ही समोर असलेल्या बीचवरही जाऊ शकता. 7वं ठिकाण आहे गणपतीपुळे मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर असणारं कवी केशव सुतांचं स्मारक. त्यानंतर जवळपास 30 मिनिटाच्या अंतरावर आहे जय विनायक मंदिर. हे मंदिर JSW या कंपनीने बनवलेलं असून हिरव्यागार बागेने वेढलेलं आहे. मंदिराच्या आवारात 6 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या समोरच हे मूषकराज असलेलं श्री गणेशाचं मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिरापासून फक्त 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावर आहे जयगड हा किल्ला. जयगड हा जलदुर्ग असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून 200 फूट इतकी आहे. या किल्ल्याचे एकूण क्षेत्र 12 एकर आहे आणि किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम जांभळ्या दगडात केलेलं आहे. जयबा नावाच्या एका निष्ठावान व्यक्तीच्या नावावरून या किल्ल्याला जयगड असं नाव पडलं. त्यानंतर 10वं ठिकाण आहे हेदवीचा दशभुज गणपती. हे एक पेशवेकालीन मंदिर असून याचं वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाच्या मूर्तीला 10 हात आहेत. 11वं ठिकाण आहे श्री वेळणेश्वर. श्री वेळणेश्वर हे जवळजवळ 2000 वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं. या मंदिरात लक्ष्मीनारायण, काल भैरव, रामेश्वर अशी मंदिरेही आहेत. 12वं ठिकाण म्हणजे भगवान शिवांना समर्पित असलेलं श्री व्याडेश्वर. व्याधी ऋषींनी या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली म्हणून या मंदिराला व्यादेश्वर असं नाव पडलं. या मंदिरापासून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर एक बीच आहे. या बीचवर तुम्ही शांत वेळ घालवू शकता आणि तुम्हाला आवड असल्यास इथे शंख शिंपलेही जमा करू शकता. फक्त 2 दिवसाच्या कोकण ट्रिप मध्ये या 14 ठिकाणांची आयटिनरी मी कशी कंप्लीट केली हे चॅनलवरच्या फुल व्हिडिओ मध्ये नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच.